अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. अभंग सर्वांना ज्ञात आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या आनंदाची अभिव्यक्ती व्यक्त करतायत. आपण जर या कलियुगाचा विचार केला तर या कलियुगामध्ये प्रत्येक मनुष्याला आनंद हवा आहे. असा एकही व्यक्ती नाही की त्याला आनंद नको आहे. पण त्याची दोन कारणं सांगतो. ज्या साधनेने आनंद प्राप्त होतो माणसं ती साधना करत नाही, आणि ज्या साधनेने आनंद प्राप्त होत नाही माणसं ती साधना केल्याशिवाय राहत नाही. सोपं उत्तर आहे. भगवंताच्या नामचिंतनाने आनंद मिळतो हे किती लोकांना कळतं? जे नित्यानं कीर्तनाच्या मंडपात रोज हजर होतात त्यांनाच कळतं की देवाच्या चिंतनाने काय मिळतो, आनंद मिळतो. पण हे काय महाराज, देवाच्या चिंतनाने जो आनंद मिळतो तो व्यक्त होत नाही. आणि थोडं धाडसानं बोलतो बाबांच्या समोर, व्यक्त होतो तो आनंदच नाही. विठ्ठल विठ्ठल अहो, संसारातला जो आनंद आहे तो व्यक्तही करता येत नाही, आणि जरी व्यक्त केला तरी कोणाला पटत. पण परमार्थातला जो आनंद आहे तो ज्याच्या त्याच्या पुरता मर्यादित आहे. एका ओवीमध्ये असा उल्लेख केलेला आहे बघा. आमुचे करवे गोष्टी ती झालीच नव्हे वाघ सृष्टी, आमुती देखावे दिठी ते दिठीच नव्हे. सामान्य माणसाचा अनुभव सामान्य आहे, विशेष माणसाचा अनुभव विशेष आहे. सामान्यातला सामान्य, गरीबातला गरीब, फाटक्या कपड्याचा मळक्या कपड्याचा वारकरी असू द्या, पण मुखामध्ये जर राम आणि कृष्ण याचं जर सतत चिंतन करत असेल तर टाटा बिर्लापेक्षा श्रेष्ठ आनंद आमच्या वारकऱ्याचा असेल हे प्रत्येकाला मान्य करावं लागेल. फक्त एक आहे, वारकऱ्याचा जो आनंद आहे मी पुन्हा सांगतो तो व्यक्त होत नाही. एक प्रमाण म्हणतो, काही गाथ्यामध्ये ते प्रमाण आहे काही गाथ्यात नाही, पण तरी बाबांच्या समोर म्हणतो. कंठी प्रेम दाटे नैनी निरलोटे हृदय प्रगटे रामरूप. ही अनुभवाची स्थिती आहे का काय मला माहित नाही, पण काही लोक रडतात, काही लोक हसतात, काही लोक असे लोळतात आणि त्याला लोक अनुभव मानतात. विठ्ठल विठ्ठल अहो, ज्यांना अनुभव प्राप्त झाला ती हे गोष्टीत पडतच नाहीत ना. कशाला पडतील? ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव देवतया जवळी असे, किंवा हा घ्या माझा अनुभव भक्तिभाव, सगळी प्रमाण पाठ आहेत, पण ज्याच्या त्याच्या बाबतीत मर्यादित आहे. कोणाचा अनुभव सुखाचा आहे तर कोणाचा अनुभव दुःखाचा आहे. कबीरदास महाराजांनी दुःखाचा अनुभव व्यक्त करताना फार छान केला बघा. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे, राजा दुखिया प्रजा दुखी, दुखिया जंग मजू. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही रे. इथे कोणाकडे पहा सगळी माणसं दुःखीच आहे. कोणाकडे पहा, यदा कदाचित तुम्ही सगळे माझ्याकडे पाहता, कारण मी एकटा उभा आहे आणि तुम्ही सगळेजण टाळकरी सोडून तुम्ही सगळे. आता माझ्याकडे पाहत असताना तुम्हाला मी सुखी दिसतो का दुःखी? हो, काय पटकन उत्तर सांगितलं, सुखी आहे. आमच्या बरोबर हिंडाता का जरा? मोकळ्या मनानं सांगते सुखी आहे. पांढरे शुभ्र कपडे घातलेले आहेत, फेटा पांढरा बांधलेला आहे, गाडीत बसून आलेलो आहे, म्हणजे लय सुखी आहे का? हो, आमचं दुःख आम्हालाच माहिती आहे. पण काही काही म्हणतील, महाराज तुला दुःखी असायला झालं काय? डिझेल आमच्याच पैशाचं आहे, जेवण आमच्याच पैशाचं आहे, जाताना नारळ पैसे पुन्हा आमचेच आहे, मग तुला दुःखी असायला झालं काय? हे सगळं खरं आहे, पण कीर्तन संपल्यावर गाडीत बसता येत नाही, मुळव्याधाचा त्रास आहे. कोणाला सांगायचं दुःख आणि कोणाला दाखवू माझं दुःख, आणि कोण वाटून घेणार आहे? पण मला मुळव्याधाचा त्रास आहे म्हणून कोणी मला औषध आणून देऊ नका. मला मुळवेद नाही, हा दृष्टांतातला मुळवेद आहे. मला नाहीये. माझं उत्तर आहे फक्त, काहीच दुःख दिसतं आणि काहीच दिसत नाही. पण जगताकडे जर तुम्ही पाहिलं, प्रत्येक माणसाचा जर तुम्ही विचार केला तर माणसं कशी आहेत? कमी अधिक प्रमाणाच्या सुख दुःखानं व्यतीत आहेत. कोणाकडे पहा, व्यवहारिक सुख दुःखाचे आघात हे प्रत्येकाच्या वाट्याला आलेले आहेत. गीतेनं वर्णन केलंय. सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभू जया जीव, तो विद्याजस्व योगम पापम वापसेसी अनित्यम सुखम लोकमिमं प्राप्य भजे सुमम. ज्ञानोबाराचे ओवे वाचाना. जय गावे चाक चंद्र क्षयरोगी, जेथ उदय होय आस्था लागी, दुःख लेवणे सुखा त्यांगी सळित जगाते. अरे बाबा, सूर्याला उगवावं लागतं पण इच्छा नसताना. मला एक सांगा, कोणत्या सूर्याला मावळण्याची इच्छा नाही? सूर्याला मावळण्याची इच्छा नाही,
पण संध्याकाळचे 5:45 वाजले की चंद्र दम काढीत नाही. असे बरेच सूर्य लोपलेत आता. म्हणजे तुम्हाला माझी भाषा नाही कळली वाटतं अजून. बरं, यदा कदाचित ते सूर्य गेला असेल, पण चंद्र जेव्हा निघाला तेव्हा चंद्राला असं वाटलं मी म्हणजे सगळा प्रकाश आहे, पण त्या चांदण्या दम काढीत नाही. चांदण्या म्हणजे अपक्ष उमेदवार, तुम्हाला कळण्याकरता. बरं, त्या चांदण्या रात्री 1:30-2 वाजेपर्यंत राहिल्या आणि 1:30-2च्या नंतर झालं काय, चांदण्या थोड्या डिम झाल्या आणि मग चंद्राला असं वाटलं मी एकटाच आहे. पण जेव्हा 6:45ला सूर्य बाहेर आला, नुसतं एक किरण निघालं, चंद्रराव कोण्या गावाला गेले त्यांनाही कळलं नाही. हे तुमचं माझं काय घेऊन बसला तुम्ही? सामान्य माणसं आहेत आपण. इथे एकाचं उगवणं आहे तर एकाचं निमणं आहे, एकाच्या उगवण्याचं सुख आहे तर एकाच्या मावळण्याचं दुःख आहे. सामान्याची गोष्ट सोडा, व्यावहारिक जीवनाचा जर आपण बारकाईने विचार केला, महाराजाचं एक प्रमाण सांगतो, अनेक दुःखे सांगू किती, सकळ संसाराची स्थिती, नसा हे पाशान फुटती, बयकाप चित्ती भरलासे. काय वर्णन केलं, दुःख बांधवडी आया संसार सुखाचा. चला, सगळी प्रमाण पाठ आहे. सुख पाता जवा पाडी, दुःख पर्वता. मी असं विचारतो, सकाळी काकडा म्हणताना काही माणसं एक प्रमाण म्हणतात बघा देवाच्या समोर, पण वैतागल्यासारखं म्हणतात, संसार दुःख मूळ. बाबा लयच वैतागले म्हणतात. आणि हे म्हणायला लागल्यावर देवाला वाटतं मी दुसऱ्या गावाला जाऊन यावं याचं ऐकू नये. इतका संसार वाईट नाही ना, इतकं वाईट. माझं मत आहे सगळ्याच सारखंच आहे का नाही? तीच प्रमाण आनंदाने म्हणा ना, संसार दुःख मूळ चौकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्र देव. यापेक्षा नाथ महाराजाची ओवी सांगतो, संसारिका देवनसी वना धावता ती पिशी, मृग ससे कान उद्धरती. ज्ञानोबारांनी वर्णन केले, अवघाचे संसार सुखाचा करीन आनंदे भरे. तुकोबारांनी वर्णन केलं, जिंकावा संसार येणे नावे तरेश्वर. पण कोणता संसार? विठ्ठल विठ्ठल अजून एक श्लोक सांगतो, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे सेनम य संसारे कलदुस्तारे कृपया पारे पाहि मुरारी भजे गोविंद. अरे, जन्माला येणं मरण यालाही संसारच म्हटलंय ना. मग मी या करता बोलत होतो, व्यवहारिक सुख दुःख हे प्रत्येकाच्या वाट्याला आहे. गोरोबा काका, सेना महाराज, सावता महाराज, जनाबाई, मुक्ताबाई आदी करून सगळ्या संतांचं चरित्र वाचा. प्रत्येक संतांच्या जीवनात व्यवहारिक सुख दुःख आहे, कमी अधिक प्रमाणाचं सुख दुःख आहे. चला, तुकोबाराच्या जीवनात सुद्धा व्यवहारिक सुख दुःख आहे. दिसायला तुमच्या आमच्या सारखे होते, तुमच्या आमच्यात राहत होते, तुमच्या आमच्या सारखं बोलत होते. त्यांना घर प्रपंच, आपल्याला घर प्रपंच, त्यांना बायको, आपल्याला बायको, त्यांच्याकडे शेती, आपल्याकडे शेती. ते पीक राखत होते, आपण पीक राखतो. ते विठ्ठल विठ्ठल म्हणत होते, आपण विठ्ठल विठ्ठल म्हणतो. फरक एवढाच झाला, त्यांना नेण्याकरता देवाचं विमान आलं, आपण मेल्यावर खांदेकरी येत नाही. कधी कुणी याचा विचारच नाही केला. का बरं? ते पीक राखण्याकरता जातात आणि पक्षाकरता पळसाच्या पानाचं दुरण तयार करतात आणि त्यात पाणी ठेवतात. आपण कपाळाला गंध लावतो, 1-2 तास देवपूजा करतो. आपणही पीक राखण्याकरता जातो, पण जाताना गोफण दगड सोबतच नेतो. काय म्हणून सांगून काय? मला सांगा, जगद्गुरु तुकोबारायांच्या काळात, त्या काळात दुष्काळ पडला. दुष्काळ याटीला द्रव्य नेला मान श्री एकांनान. बर, एका काळात अख्खं पुणे खरेदी करण्याची ताकद ज्यांची होती, त्यांच्या घराण्यातले महाराज आहेत ना. महाराज काय कमी श्रीमंत आहेत का? एवढे श्रीमंत आहे, पण परिस्थिती सगळ्याची सारखी राहील आणि सगळा काळ सारखा असेल असं काही मानायचं कारण नाही. समजायचं कोणाचा काळ येईल आणि कोणाचा जाईल. आता तिघं एकत्र होऊन काळ येऊ शकतो, पुन्हाही जाऊ शकतो, काही सांगता येत नाही. तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही कोणाचं, कोण येईल आणि कोण जाईल याचा भरोसा नाही. समजायचं गोविंद महाराजाचं कीर्तन या वर्षी, पुढच्या वर्षी होईल नाही होईल त्याचं काय असतंय, दुसरा कोणीतरी गोविंद येईल नाही तर. माझा म्हणण्याचा उद्देश काय आहे, प्रत्येकाचा काळ आहे. मला सांगा, त्या काळात दुष्काळ पडला, दुष्काळी आटीला द्रव्य नेला मान श्री एकांनान करता मेली. बरं, जाऊ द्या. छत्रपती शिवाजी महाराजांना कळालं आणि महाराज आणि तुकोबारा करता नजराना पाठवलं. आता ते तुकाराम महाराज होते. अहो, नजराना पाठवल्यावर सुद्धा महाराजांनी वर्णन केलं, दिवट्या छत्री घोडी हे तू बऱ्यात न पडी, तुमचे रवित्त धड ते मद मृत्यू के समान, आम्ही तेने सुखे म्हणा विठ्ठल. काय महाराजांचे प्रमाण आहेत मला. ते हे त्रिभुवने आम्ही वैभवाचे धनी, आम्ही वैभवाचे धनी, आम्ही वैभवाचे धनी. त्रिभुवनी आम्ही वैभवाचे
धनी आम्ही तीन ते त्रिभुवने आम्ही वैभवाचे धनी, हाताला घावडा आमचा मायबाप देव. मला सांगा ना, अहो त्या काळात काही कमी होतं का? अहो छत्रपतीने नजराराव पाठवला, तुकोबाराने नाही म्हणावं. मी असं म्हणतो, तुकाराम महाराजांनी अनादर केला असं नाही, वर्णनही करताना तसंच केलं. आम्हा घरी धन शब्दाची रत्ने. बरं ठीक आहे, एवढं महाराजांनी पाठवलेलं सुद्धा नाकारलं. चला, छत्रपती देणारे स्वराज्याचे राजे आहेत आणि नाकारणारे जगद्गुरु तुकाराम महाराज आहेत. त्याचं कारण, प्रपंचिक संपत्ती वडलोपार्जित तुकोबारायला मिळाली आणि तुकाराम महाराजांनी ती सगळी उचलली ना आपल्या हाताने इंद्राणीच्या डोहात टाकून दिली. म्हणून तर जगाच्या मालकानं तुकोबाराची परमार्थिक संपत्ती अलगतवर आणली. हा तुकाराम महाराजांचा प्रपंच आहे. महाराज, कधीतरी आपण याचा विचार केलाय का? माझा म्हणण्याचा उद्देश एवढाच आहे, व्यवहारिक सुख दुःख त्यांच्याही वाट्याला आहे. पण त्यावेळेला तुकाराम महाराजांनी काय केलं? पांडुरंग ध्यानी, पांडुरंग म्हणी, जागृते स्वप्ने. अजून एक पालवे महाराज प्रमाण सांगतो, विठ्ठल विठ्ठल दुःख ते कैते नये स्वप्नासी, भुक्ती मुक्ती झाल्या कामारे दासी, त्याचे वर्मत्व आम्हापासी सुखे राहिला प्रेमाच्या. चला, महाराजांच्या जीवनात नाही का? पण काय वर्णन केलं? दुःख ते कैचे नये स्वप्नासी, भुक्ती मुक्ती. एका साधकाने विचारलं, म्हटले महाराज, मान गेला, धन गेलं, सगळं गेलं, निदान एकांतात झोपल्यावर तरी कधी त्याचं स्वप्न? तुकोबाराय म्हटले, एकांतात झोपण्याकरता झोप लागावी लागते ना. अहो देवाच्या चिंतनानं झोपच लागत नाही तर स्वप्न पडण्याचं काही कारणच नाही ना. तुम्हाला स्वप्न पडतं का? सचिन महाराज पडतं ना? कधी पडतं? अवघडच काम आहे तुमचं, झोपल्या पडतं. आम्हाला जागा असतानाच पडले हो काल. मग तुम्ही म्हणणार तुमच्या गोळ्या संपल्या. अहो सरळ गणित आहे ना. स्वप्न पडतं कधी? झोपल्यावर. मग झोपेत पडलेलं स्वप्न खरं असतं की खोटं? काय असतं? माझ्यापेक्षा बाबाला जास्त सांगता येईल, कारण मग ते स्वप्न खरं म्हणावं तर ते मृगजळ कसं, मग ते रज्जू सर्पाकार, ते आपल्याला येणार नाही आणि आपण ते सांगायच्या भानगडीतही पडायचं नाही. आपल्याला जे येतं तेच सांगायचं. मी पाहताना सुद्धा तुमच्याकडे पाहतो, इकडे पाहत नाही. तुम्हाला अजूनही कळालं मला काय व्हायला लागलंय. मी फक्त माझी ही बाजू आता ओल्ली झालेली आहे, पण मी कीर्तन करील. मी बाबाला भेटून आलेलो आहे. बाबांनी पण मला मोकळ्या मनानं आशीर्वादाने सांगितलं, किती जरी दूर गेलास तू, पण मला माहिती आहे तू अभंगाला सोडून बोलणार नाही, एवढं मला पक्क माहिती आहे. माझा उद्देश बोलण्याचा काय, तुम्हाला पडलेलं स्वप्न हे झोपेत आहे. मग झोपेत पडलेलं स्वप्न खरं आहे का खोटं आहे? खोटं आहे, बरोबर. मी एक उदाहरण सांगत असतो. एका मुलीला पाहण्याकरता पाहुणे येणार होते, म्हणून बापान तिला हाक मारली, चंचू. चंचू म्हणले, ती आली. म्हणजे इथं कोणाचं नाव नसेल म्हणून घेतलं. हा, नाही तर लोक पुढचे आहेत, बाबा नाव घेतो कोणाचे बी. कुठे ह्या लोकांना विश्वास होता. मग ती चंचू आली. म्हणले काय? काय नाही म्हणले, उद्या दुपारी 12 वाजता तुला पाहण्याकरता एक मुलगा येणार आहे. आता बापाने सांगितलं उद्या दुपारी पाहण्याकरता एक मुलगा येणार आहे, म्हणजे तिनं वाट कोणाची पाहिली आता? मुलाची. पण मी असं म्हणतो, ज्याची वाट पाहायची तो काळा होता का गोरा होता? काहीच माहित नाही, फक्त डोक्यात बसलं उद्या मला पाहण्याकरता येणार. तुम्हाला, तुम्ही सगळे ब्रह्मचारी असाल असं माझा अंदाज आहे. हा, मी माझ्या पुरतच बोलतो आणि इथं थांबतो आता. पण नाविलाज झाला, ती चिंतन करत बसली. आता माझं म्हणणं आहे, उद्या जो पाहण्याकरता येणार आहे तो वडिलाला माहिती असेल, पण मुलीला माहिती नाही. पण तिनं त्याचं चित्र रेखाटलं. कोणाचं? उद्या जो येणार आहे त्याचं. तो कसा दिसतो, कसा असणार, आम्ही दोघं राहू, असं म्हणजे तिच्या डोक्यात तेवढंच.
कारण सध्या आम्ही दोघंच राहूये, बाकीचे सगळे खाऊये. म्हणतात पोरी फक्त तुमची आई मी सांभाळील, काही सांभाळीत नाही, मोकार कारभार आहे सगळा. हा, थोडंसं अजून पुढचं बोलतो, पण आता ते मनामध्ये तेवढंच राहिलं, असं करू तसं करू एवढंच. सकाळी असं झालं, येताना ते मोटरसायकलवर दोघं जण आले. बापान कोण सांगितलं होतं? ते दोघं पाहिल्यावर पळत गेली, म्हणली पप्पा तुम्ही म्हणले एक आणि ते तर दोन आहेत. बाप म्हटला त्या पिवळ्या कपड्यावाला जो आहे ना तो तुझा आहे. आता बघा किती विशेष आहे, मोटरसायकल विसरली, पुढचा विसरला आणि पिवळ्या कपड्यावाल्या डोक्यात ठेवला. तुम्हाला आश्चर्य वाटेल महाराज, इतकं पाहिलं. आणि महिला मंडळाचं पाहणं असं आहे महाराज, यांना जर सापडला ना तो हरवत नाही, पोलिसाला सापडेला हरू शकतो चोर. तुम्हाला दोन्हीची उत्तर देतो मी. इथून जाऊन फक्त तुम्ही घरी गेल्यावर एवढाच प्रश्न विचारायचा, ज्यांचे लग्न झाले 30-40 वर्ष होऊ द्या, त्यांनी घरी जाऊन एवढंच म्हणायचं, मी तुला पाहण्याकरता आलो तेव्हा कोणत्या कलरचा शर्ट होता? शपथ सांगतोय बरोबर सांगणार, आमक्या कलरचा होता आणि इकडे तोंड करून बसले. पण त्यांनी जर तुम्हाला विचारलं ना, मग त्यावेळेला मी कोणत्या कलर, हे ते का ध्यानात राहतं का? इथं तर घोटाळा आहे आपला. आपण पाहिलेलं तेवढं नाही सगळे, ध्यानात आहे का तुमच्या? आता त्याच्या पुढचं उत्तर देतो, तुमच्या साड्या का ध्यानात नाही त्याचं कारण सांगतो. सकाळी एक असते, दुपारी एक असते, संध्याकाळी म्हणून ध्यानात नाही. तुम्ही काय सांगता मला? ना बरोबर आहे की नाही सगळे? माझा म्हणण्याचा उद्देश काय आहे, जरी तुम्हाला असं वाटत, पण ह्या बरोबर सांगतात. मग आता हे मनामध्ये तेच ना. तर मुलगा आला, बसला, ते पाहिलं वगैरे, ते काय झालं. मामाने विचारलं कसे, म्हणले फोन करू, अमुक करू तमुक करू, सगळं ठरलं. आता वडिलानं तिला सांगितलं बाळा अजून निरोप आला नाही. ती सजून बसली होती, पाहणं झाल्यावर तिला फक्त त्या निरोपाची वाट पाहिजे होती. आता ज्याला पाहिलं तो आवडला, मनात ध्यानात सगळं तेच, असं म्हणजे दुसरं काहीच नाही. ते जेवून गेले पाहुणे. ही जेच खुर्चीवर बसली अशीच होती, उठली नाही, काही नाही. आईने विचारलं चंचू जेवण कर ना. मम्मी पोट भरलं माझं. असं का? तू म्हणत होतीस ना. बापाने विचारलं बाळे अगं जेव ना. नको. का? तुम्ही म्हटलं होतात ना तुझ्यासाठी मुलगा आणतो. खरंच? अरे पण झालं काय? अजून तर निरोप नाही. बरोबर 3:45ला फोन आला, बाळा तुला ज्यानं पाहिलं त्याला तू पसंत आहे. ऐका बरं, नुसतं पसंत एवढं कळलं, तिनं घर सोडलं, डायरेक्ट मागच्या घरात गेली. तिथं कपाट होतं, त्याला आरसा होता. मी ज्याला पसंत झाली ती त्याला पाहत होती. कशामध्ये होता का तिथं? मग कोण पाहिलं? ऐका, पाहता पाहता ते आरशासह विसरली आणि आरशालाच बोलू लागली, पिट्टू काय विशेष आहे? इतकं विसरली, सर्वच विसरली, भोजनही विसरली. रात्री अंथरुणावर झोपली ना, हात कानाला लावला आणि त्याला म्हणून बोलू लागली. कोणाला? मोबाईल खाली पडला, हात खाली आला, मोठ्यानं आरडली. अयो, आईने विचारलं काय झालं? म्हणले मोबाईल पडला. म्हणले अजून नंबरच नाही आला, तर मोबाईल कुठे? डोळे चोळीत उठली, झोपली. माझा दृष्टांत संपला. मला सिद्धांत काय सांगायचा? हिनं ज्याला पाहिलं त्यानं फक्त पसंत एवढं सांगितलं. त्याचा स्वभाव माहित नाही, त्याचं वागणं माहित नाही, त्याचं बोलणं माहित नाही, काय खातो माहित नाही, काय पितो माहित नाही, किती जणीला फसवलं माहित नाही. पण पसंत एवढं कळलं तर हिच्या स्वप्नात त्यानं प्रवेश केला किंवा हिच्या स्वप्नात तो आला. आम्ही आयुष्यभर देवाला पाहतो तरी कधी स्वप्न पडत नाही दोष कोणाचा. हे नुसतं म्हणायचं का पांडुरंग ध्यानी पांडुरंग? अरे तुकोबाराला जर विचारलं असेल तुमच्या तुकोबाराने सांगितलं देवाच्या चिंतनात झोपच लागली नाही ना, स्वप्न पडण्याचं काय कारण आहे? दुःख ते कैचे नाही स्वप्नास, भुक्ती मुक्ती झाल्या कामारी, त्याचे वर्म तू आम्हापाशी सुखी राहिला प्रेम. महाराजांनी सतत चिंतन करा. जगद्गुरु तुकोबारायचं भजन आहे. इतकं चिंतन करायचे महाराज. असं म्हणतात भंडारा भामचंद्र डोंगरावरती तुकोबाराने चिंतन करा. बरं किती चिंतन करावं? वृक्षवली आम्हा सोय रे, वनचरे पक्षी सुस्वरे, गाती आळविते रे, दगडाच्या टाळा मधुनी गायली अभंग. महाराजांनी तल्लीन व्हावं.
आणि तुकोबारांच्या धर्मपत्नीनं तुकोबारा करता भाकरी घेऊन निघावी असा उल्लेख आहे चरित्रामध्ये. भाकरी घेऊन जाताना तो रस्ता 3 रस्ते आहेत, कोणत्या रस्त्याने गेले असतील सगळ्या भाव सगळ्याला माहिती आहे. माझं उत्तर आहे रस्ता कळत नाही म्हणून रस्ता सोडला नाही, नीट रस्त्यावरच आहेत. 3 रस्त्याच्या ठिकाणी टोपली बाजूला ठेवली आणि रस्त्याला कान लावला. अरे ज्या रस्त्याला तुकोबाराच्या पाऊल खुणा लागल्या होत्या, तुकाराम महाराज तिथे बसून जे विठ्ठल विठ्ठल मंत्र म्हणत होते तो मंत्र जिजाबाईला कान लावल्यावर तिथे ऐकायला येत होता. एवढं तुकोबाराया करता जिजाबाईचं जीवन होत आहे. आमच्या डोक्यात कधीच नाही, आमच्या डोक्यात फक्त आमचं स्वप्न. मग मी असं म्हणतो हे व्यवहारिक सुख दुःख जर आपल्या प्रत्येकाच्या जीवनात आहे तर त्यांच्याही जीवनात असतील, पण त्यांनी उल्लेख केला नाही कुठेही, त्याचा अगदी गाजावाजा सुद्धा नाही. आणि दुःख कोणाला नाही? तुम्ही ज्ञानोबाराचे चरित्र वाचा, गोरोबा काकांचं वाचा. अहो ज्ञानोबारासारखं दुःख तर जगाच्या पाठीवर कोणाच्या वाट्याला नाही. किती वर्णन करू. ज्या वेळेला पैठणकरांनी दिलेला न्याय स्वीकारला आणि विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातेने देहांत प्रायश्चित्त घेतलं, त्यानंतर या लेकरांना म्हणजे कोणाला निवृत्ती ज्ञानदेव सोपान आणि मुक्ताई यांना तरी समाजानं स्वीकारलं का? पुन्हा धर्म मार्तंडाच्या समोर जावं लागलं आणि हात जोडून विनवणी केली. हे पत्र आहे, शुद्धी पत्र आहे, म्हटले तुम्हाला पुन्हा कुठं जावं लागेल? पैठणला. आता विचार करा, त्या काळामध्ये हे रस्ते नसतील, कोणत्या रस्त्याने निघाले असतील, कसे चालले असतील? बरं जाऊ द्या ना. चालता चालता असं वर्णन आहे, मुक्ताबाई थकल्या, पायाला फोड आले, काटा मोडला. मुक्ताई ज्ञानदादाकडे पाहून म्हणतात, दादा मला नाही रे येता येणार. का? बघ ना रे माझ्या पायाला काटा मोडला. आमच्या सोपान काकांना हात पुढे करावा, मुक्ताबाईचा पाय हातात घ्यावा, ज्ञानदादाने त्या पायाकडे पाहावं. एवढाले फोड आलेले पाहिले, हृदय भरून येतं. माझं मत आहे इतकं दुःख यांच्याच का वाटल्याला? कधीतरी चिंतन करा. ज्ञानेश्वर महाराजांना मुक्ताईकडे पाहावं आणि मुक्ताबाईनं म्हणावं, दादा आपल्या मायबापाला न्याय मिळाला पण आपल्याला कोणी स्वीकारत नाही ना. दादा मी नाही रे पैठण पर्यंत पोहोचू शकत, मी थकले. थकले शब्द ऐकल्यावर निवृत्ती दादानं सांगावं, मुक्ते तुला सोडून आम्ही नाही ग जाणार. तुला कुठे सोडायचं? कोणत्या रानात सोडायचं? अगं ज्या लेकराला माय नसते ना त्याला कोणी स्वीकारत नाही ना ग. आम्ही तर तुझा दादा आहे ना ग. मुक्ते मी तुला खांद्यावर घेतो. आमच्या निवृत्तीनाथांनी मुक्ताईला खांद्यावर घ्यावं, ज्ञानदादांनी मागे मागे चलावं. माझं मत आहे पैठण पर्यंत येऊस तर सुद्धा किती त्रास झाला. मी त्याच्या पुढचं वर्णन करतो. त्या काळात त्यांना रस्त्यानं चालताना काटे मोडले असतील, पाय जळाले असतील, पायाला फोड आले असतील. आम्ही नुसतं ज्ञानोबा तुकाराम म्हणतो तो लोक 30-30 लाखाच्या गाड्या आम्हाला बसायला मिळतात. त्यांना किती त्रास आहे. कधीतरी चिंतन करा. त्याने दुःख सहन केलंय पण कोणापुढे व्यक्त केलंय का? अरे आपण चरित्र ऐकतो ना, पैठणला जेव्हा त्या रेड्याच्या मालकाला मारायचं सांगितलं आसुडानं, वळ कोणाच्या पाठीवर आले? आणि मग मुक्ताबाईनं हात जोडले, काका मारू नका हो, माझ्या ज्ञानदादाची पाठ पहा. आणि जेव्हा ज्ञानेश्वर महाराजांच्या पाठीवर हे वळ दिसले तेव्हा त्या लोकांना दया निर्माण झाली. माझं मत आहे इथपर्यंत येऊस तर सुद्धा त्यांना दुःख सहन करावं लागले की नाही. चला पुढचं वर्णन करतो. इंद्राणीच्या स्नानाला गेल्यावर इंद्राणी वाटत होती म्हणणारा समाज आहे. मधुकरीला गेल्यावर समाजानं झोळीमध्ये दगडाने गाळ टाकला तरी एका शब्दानं उल्लेख नाही. उलट पसायदानात उल्लेख केलाय, जे खळाची व्यंकटी साडो तया सत्कर मीरती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवा. कधी कधी असं वाटतं हे सगळं वाचलं, चरित्र जरी ऐकलं तरी हृदय भरून येतं. मी 1 मिनिट मुद्दाम घेईल. मी 1995ला आळंदीला आलोय आणि मी जेव्हा आळंदीला आलो तेव्हा पुण्याहून पायी आलो. बोलता येत नाही. ज्ञानोबाराने किती दिलं पाहिजे आपल्याला. फक्त आईचं लेकरू म्हणून जर तिच्या जवळ तुम्ही राहाल ना, तुम्हाला माय कधी तसं टाकणार नाही. ही अनुभूती आमच्या जीवनात आहे. काय कमी केलं? मी फार बोलत, अरे मी 1 महिना एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम केलं, मग धोतर शर्ट घेतले. आज ज्ञानोबारानं किती देऊन ठेवलंय. माझा उद्देश बोलण्याचा एवढा आहे, त्याने दुःख सहन केलं. पण एका शब्दात, चला मधुकरीला गेल्यावर जे मिळालेलं कोरान्न होतं त्याच्यात सुद्धा माती टाकली, त्याच्यात सुद्धा माती टाकावी.
अरे ते सुद्धा ज्यांच्या जीवनात मिळालं नाही, त्या ज्ञानोबाराने पसायदानाच्या शेवटी लिहिताना निवृत्तीनाथाकडे हे म्हणावं, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. हे का दादा, तुम्ही जर माझ्या इच्छा पूर्ण करत असाल तर मी सुखी होईल. अरे त्यांनी दुःख सहन केलं पण आपल्या करता सुख दिलं. चला, या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, हे स्वराज्य व्हावं ही श्रींची इच्छा होती ना, याकरता स्वतःचा मुलगा संभाजी राजांना ओलीस ठेवावं लागलं ना. तुम्ही आग्र्यावरून सुटका वाचा, माझं उत्तर याकरताच आहे. दुःख सहन केलं पण समाजाला, चला, छत्रपती शिवाजी महाराजांना काय दुःख नव्हतं का? दुःख होतं. अरे महाराजाच्या जीवापाड प्रेम करणाऱ्या सईबाई जेव्हा गेल्या तेव्हा महाराजांना दुःख वाटलं नाही? अजून पुढचं उत्तर देतो. ज्या वेळेला तानाजी महाराज अक्षदा देण्याकरता आले लेकाच्या लग्नाचा, आणि आऊसाहेबांना सांगितलं कोंढाणा दिसतो, छत्रपतीने सांगितलं आणि दर्शन घेतलं तानाजी महाराजांनी आणि सांगितलं, राजा तुळजा भवानीची शपथ आहे, घेतला. अरे कोंढाणा पाहिला नाही पण घेतला म्हणून निर्णय देणारी माणसं काय केलं नाही महाराजाकरता या लोकांना? दुःख मिळालं का सुख मिळालं? चला, पुढचं उत्तर आहे. निर्णय ऐकला आणि आऊसाहेब म्हणतात, तुम्ही वरबाप म्हणून वनबात फिरणार आहात. आऊसाहेब, ते होईल पण आता लगीन. ऐकत नाही तानाजी महाराज. कसं कळेल म्हणले, गड घेतल्यानंतर गंजी पेटवल्या जाईल, इथपर्यंतच ना. ठीक आहे, पण स्वराज्याचे राजे छत्रपती तुमच्या करता पालखी घेऊन येतील, त्या पालखीत तुम्हाला घेतील आणि त्याचे खांदेकरी छत्रपती होतील. हा शब्द ऐकल्यावर तानाजी महाराजांनी सांगितलं होतं, आऊसाहेब, महाराजाच्या स्वागताकरता पहिल्या पहिलीला मी उभा राहील आणि मग तर मला महाराज स्वीकारतील ना, येतील ना माझ्या लेकाच्या लग्नाला. होय, घरी आले त्या मालकिनीनं सांगितलं, कुठं निघालात? म्हणले लगीन लावण्याकरता. कोणाचं लगीन? मला एवढा वेळ नाही. म्हटले कोंढाण्याचं. कोंढाण्याचं म्हटल्यावर म्हटले आपल्या लेकाचं लगीन. म्हणले होईल. म्हणून ओवळण्याकरता आले. असं ओवळताना दिवा विझला, हातातला दिवा खाली पडला. त्यावेळेला त्या मोठ्यानं आरडल्या, धनी अशुभ शकून आहे. तेव्हा त्यांचे उद्गार आहेत मालकिनीकडे पाहून, अगं दिवा विझला म्हणून अशुभ शकून म्हणण्याचं काय कारण आहे? दिव्यामध्ये वात तू घातली, दिव्यात तेल तू घातलंय, दिव्यात दिवा तू लावलाय. मी ज्याच्या नावाचा दिवा लावलाय तो दिवा विझवण्याची अजून कोणाची माय व्याली नाही. मी स्वराज्याच्या नावाचा दिवा लावलेला. माझा उद्देश एवढा आहे. याने सगळं सहन केलं ना आणि गेले ना तानाजी महाराज. असं वर्णन आहे. तानाजी महाराज पडले, मागचा मावळा पुढे, गंजी पेटवली, गडकाबीज झाला. राजांना कळालं, ते पालखी घेऊन तिथपर्यंत पोहोचले. मला वेळेत उरकायचे म्हणून गडाच्या पायथ्याला जेव्हा तानाजी महाराज नाहीत आणि पहिल्या पायरीला नगाऱ्या तुतारे वाजत नाही, तेव्हा छत्रपतीला कळालं होतं काहीतरी विपरीत आहे. 2 पायऱ्या रेंगल्यावर हाक मारली, तान्या. आवाज येत नाही, आतल्या गाभाऱ्यात प्रवेश केला. असं म्हणतात, तानाजी महाराजाचा आवाज ऐकल्याशिवाय, आपलं छत्रपती शिवाजी महाराजांचा आवाज ऐकल्याशिवाय तानाजी महाराजांना प्राण सोडले नव्हते. इतके इमानदार सेवक या स्वराज्याचे होते. हात प्रवेश केला, महाराजांनी हाक मारली, तान्या. शरीर हल्लं, महाराजांनी अंगावरचं पांघरून काढलं आणि तानाजी महाराजाला कवटाळू कवटाळू रडले एखाद्या लहान लेकरासारखे. तान्या काय केलं श्री? आऊसाहेबांना पालखी पाठवली, त्याचा सन्मान कोणाला द्यायचा? गळ्यातली माळ काढली, तानाजी महाराजाला घातली, तानाजी महाराजाला उचललं, पालखीत बसवलं आणि पालखीत बसवल्यावर त्या पालखीचे पहिले खांदेकरी जर कोण झाले असतील तर छत्रपती शिवाजी महाराज होत आहेत. हे स्वराज्याकरता केलेलं दान आहे. कधी विचार येतोय का मनात? ते दुःख सहन करतात, आपल्याकरता सुख देतात. संत महात्म्याने सुद्धा दुःख सहन केलं, आपल्याला सुख प्राप्त करून दिलं. म्हणजे व्यावहारिक सुख दुःख हे कोणाच्याही वाट्याला आले तरी त्याला ते उपभोगावे लागतात, म्हणजे त्याला भोगावेच लागतात. पण महाराज हे सुख दुःख भोगत असताना तो परमात्मा सत्यज्ञानानंत गगनाती प्रावर्ण नाहे रूपवर्ण गुण जेथे तो हा रे श्रीहरी पाहिला डोळे भरी पाहता पहाने दुरीसा किंवा आनंदुरे आजी आनंदुरे सभय अभ्यंतरी अवघा परमानंदुरे. मग परमानंदुरे जो आनंद आहे तो परमानंद आहे. तो कुठे आहे म्हणले पंढरपुरात आहे. 18 दिवस आपण पायी चालतो आनंदानं ना. आणि पायी चालताना सगळी माणसं भजन म्हणतात. वचन आहे का कमळापदी माझी रंगाचे विनवते कर जोडे तो ग दे गाळी म्हणत म्हणत तुझं पाहता सामोरी मग योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी
देखिला देखिला माई देवाचा देव, फिटला संदेहो निमाले तुझे पण. हे सगळं म्हणत 18 दिवस 19 दिवसाचा काळ जातो. चंद्रभागे स्नान होतं आणि पांडुरंगाच्या दर्शन बारी लागतो. 36 तास निघून जाते, कधी कळत नाही. पण मनामध्ये एकच आनंद आहे, काही एकदा देखेन माझा माय बाप. बरोबर ना? घटिका बोटी दिवस लेखी धरोनिया, बाकी दुसरं काहीच नाही. आणि कान्होपात्रेच्या झाडापाशी आल्यावर धन्य कान्होपात्रा झाली भाग्याची. आणि आत प्रवेश केला, गरुड खांबाला मिठी मारली, समोर परमात्म्याला पाहिलं. ज्याच्या करता आला तेच विसरून गेला. सुंदर ती ध्यान उभे विटेवरे करकटावरे. काय वर्णन केलंय महाराज. आवडी हे रूप गोजरी सगुण पाहता आलोचन. अजून पुढे प्रवेश केला. राज सुकुमार मदनाचा पुतळा, राजेश कुमार मदनाचा पुतळा. रवी शशी कळा लोपली, राजेश कुमार मदनाचा. रूप सावळे सकुमार, कानी कुंडले मकरा का. रूप सावळे सकुमार. म्हणत म्हणत परमात्म्याच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश केला. परमात्म्याला पाहिल्यानंतर मग अवस्था, कंठी प्रेम दाटी नैनी निरलोटी. नाथ महाराजांनी वर्णन केलं, अवघे चित्रलोक आनंदाची आता. आणि भगवंताच्या चरणावर माथा ठेवला आणि ठेवल्यानंतर आनंद झाला किती. अभंगाच्या आनंदाच्या कोटी, 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 आनंदाच्या कोटी. आनंदाच्या कोटी, 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 आनंदाच्या कोटी. साठविल्या आम्हा कोटी, साठविल्या आम्हा कोटी. प्रेमे चालीला प्रवाहो, प्रेमे चालीला प्रवाहो. साठवल्या आम्हा पोटी, मेचालीला प्रवाहो, प्रेमे चालीला प्रवाहो. हा आनंदाच्या कोटी, साठविल्या पोटी, साठविल्या पोटी, साठविल्या पोटी. आनंदाच्या कोटे साठविले आम्हा पोटी किंवा साठविल्या आम्हा पोटी. पण महाराज कोणता आनंद आहे. पंचदशीमध्ये आनंदाची 5 प्रकरण आहेत. आत्मानंद आहे, विद्यानंद आहे, योगानंद आहे, ब्रह्मानंद आहे. तुकोबारा म्हणतात मनुष्यानंदापासून ब्रह्मानंदापर्यंत जेवढे म्हणून आनंद आहेत ते सगळे उपभोगले. पण आनंदाच्या कोटी, इथे कोटी शब्दाचा अर्थ प्रकार आहे. प्रत्येकाला कशाचा न कशाचा काय असतो आनंद. थोडक्यात उत्तर आहे, मनासारखी गोष्ट असेल की माणसाला त्याचा काय असतो आनंद. आणि मनाच्या विरुद्ध असेल तर त्याचा. शुगर जर असेल आणि गुलाबजामुची बादली जरी आपल्या पुढे 2 तास ठुली तरी आपल्याला त्याचं काय नाही. का नाही? कारण खाल्ल्यावर मला प्रवचन करावं लागेल. अंतकालेचे मामेव.
मला वाटतं तुम्हाला कळलं असेल मला काय म्हणायचं. अरे खरं सांगा ना, आनंद ज्याची त्यालाच आहे. पण काही माणसांना विषयात आनंद आहे. त्यांना विषय इतके आवडतात, मग ते विषय कोणते बी असतात. एक उदाहरण सांगितलं जातं बघा, स्वामी विवेकानंदांचं. स्वामी विवेकानंद रेल्वेनं प्रवास करत होते आणि रेल्वेनं प्रवास करताना रेल्वे एका स्टेशनवर थांबली आणि थांबल्यानंतर एका गटारामध्ये एक पिलू पडलेलं होतं. आता शास्त्री महाराज, काही लोक म्हणतील, पालवे महाराज, पिलू म्हणजे कोणाचं? मग ते मला दम नाही निघत, ते बी सांगावं लागतं. डुकराचं. कोणाचं? ध्यानात आहे तुमच्या? मांजरीचं ते नाही, बिट्टू बिट्टू कुत्रू बुत्रू नाही, ते डुकराचं पिलू. कशात पडलं? त्या चिखलात पडलं. रेल्वेचा भोंगा वाजला आणि रेल्वे निघाली. स्वामीजीनं पाहिलं, म्हटलं या पिलाला जर बाहेर काढलं ना ते मरणार, कारण हे कशात पडलंय. त्यांनी रेल्वेची चेन ओढली, रेल्वे थांबली, ते खाली उतरले, पळत गेले, गुडघे त्या चिखलात उतरले खाली. त्या पिलाला उचललं आणि सांगितलं, अरे याच्यात कशाला पडलास तू? कोणाला? अजून ह्या पिलाला कळा ना. तुम्हाला कळलं की नाही काय माहिती मला. त्याला बाहेर घेतलं, मस्त नळाखाली धुतलं, पुसलं आणि असं ठेवलं आणि सांगितलं, इथं थांब. कोणाला? तिकडं जाऊ नको. असं म्हणले तोपर्यंत तुरतुर 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 गेलं त्याच्यात. आता त्याच्यात गेलं काय झालं? पुन्हा पडलं. ते पुन्हा तंगड काढ, पुन्हा गेलं. स्वामीजीला असं वाटलं चुकून हे पिलू त्याच्यात पडतंय, म्हणून स्वामीजी पुन्हा खाली उतरले आणि त्याला उचललं, पुन्हा धुतलं, पुन्हा पुसलं, पुन्हा ठेवलं, पुन्हा ते. आता मला एक सांगा, ते जे पिलू चिखलात पडलं होतं तेव्हा पिलाला आनंद होता की दुःख? पिलाला आनंद, आणि स्वामीजीच्या मनाला दुःख. बरोबर आहे ना? मग आता पिलाला चिखलाच्या बाहेर काढल्यावर पिलाला आनंद की दुःख? दुःख. आणि स्वामीजीच्या मनाला? असे काही पिलं आहेत महाराज, किती बाहेर काढा तरी ते. हे विषय उपभोगी माणसाचं बाबा वर्णन ज्ञानोबा ज्ञानेश्वरच्या पहिल्याच अध्यायात केलं. प्रथम वयसा काळी लावण्याची नव्हाळी दिशी अंगण अंगी प्रगटे जैशी आगळी. ते गाढविणीला झालेलं पिलू सुद्धा सुंदर दिसतं यायला. कोणाला? विषयी उपभोगी माणसाला. जसं गुळाला चिटकलेला मुगळा मुंडकं तुटतो पण गुळ सोडित नाही, तशी विषयामध्ये रममान झालेली माणसं, त्यांना त्याच्यातच आनंद आहे. मला सांगा, तो आनंद चिरकाल नाहीये, कारण भोग प्राप्त झाले की भोगण्यातला आनंद आहे. पण भोग संपले म्हणजे भोग कनिष्ठ झाले की भोगाचं सरळच आहे. और घोड्यावर बसून जेव्हा येतो मनुष्य तेव्हा तेवढ्या पुरता आनंद आहे. हो, काय म्हणले तुम्ही? हळद. हळद ना? घोड्यावर बसून जेव्हा घोडा येतो ना तेव्हा त्याला इतका आनंद असतो महाराज. असं ते वेगळ्या सिस्टीम मध्ये असते. ते गाणं म्हणणार येतं. मग ते गाणं म्हणणार मेलो पण गाणं तेच आहे अजून. बरं, आपल्या बापाच्या लग्नात गाणं तेच होतं ना आपल्या लग्नात. आणि अजून पुढचं बोलू का, ते गाणं वाजल्याशिवाय लग्न झाल्यासारखंच वाटत नाही. तुम्हाला एक आश्चर्याची गोष्ट सांगतो. मी बाबांचं कीर्तन म्हणजे शास्त्री महाराजांचं कीर्तन मी लग्नात ठेवलं होतं. बाबा काही मान्यच करीना. कीर्तन कशाचं आहे म्हणलं? लग्नात. हे म्हणले लग्नात म्हणून मी म्हणलं बाबा मंडप लग्नाचा आहे, नवरदेव नवरी आहे, पण कीर्तन करायचं आपल्याला. मला वाटतं 22-23 वर्ष आली अशी या गोष्टीला. बाबा एकदम असे. मी गेलो पाया म्हणले, पण हे बघ ते बँड बिंड कुठे? म्हणलं लावलाच नाही. आता ते म्हणले मग ते असं वाजन बिजन काहीच वाजणार नाही म्हणलं. पण म्हणले मग ते नवरदेव नवरी. म्हणलं तुम्ही स्टेजवर यायच्या आधी ते स्टेजवर दोघं बसलेले असतील, ते 2 तास तुमचं कीर्तन ऐकतील आणि त्याच्यानंतर लग्न लागल. ते म्हणले अरे पण त्यांचा काही आनंद. म्हणलं त्यांचा आनंद हाच आहे तुमचं कीर्तन. आणि मी केलंय. माझ्या मामाच्या मुलाचं लग्न होतं, ना बँड ना काही, बाबांचं कीर्तन होतं. आम्ही आत्ता बसल्यावर सुद्धा तीच आठवण आली. म्हणले मला तू कीर्तनाला नेलं तर लोक सप्त्यात नेत असतील, मी कीर्तनाला बाबाला लग्नाच्या मंडपात नेलो होतो. पण
त्याचं कारण आहे बाबाचं प्रेम आहे. यातली बरीच महाराज मंडळी मला ओळखत असेल तेव्हापासून. त्याचं कारण सांगतो. बाबा नाही म्हटले पण ऐका, मी मंडपात बाबा पण इथंच आहेत, शास्त्री बाबा. ना बँड ना पिपाणी ना तुतारी, काहीच नाही. ज्ञानदेव तुकाराम झालं, मग लग्न मंडपामध्ये अक्षदा टाकल्या, म्हणजे मंगलाष्टिका झाल्या आणि लग्न लागलं. माझं उत्तर एवढ्या करताय, तो जो आनंद आहे तो त्या नवरदेव नवरीला इतका, मग ते पिपाणी वाजित आणि मग ते गाणं बिनन त्याचं चालणं, ते बरं वाटतं. ते मी एकदा चाललो त्याच्यात, अरे एकदाच तुम्हाला माझ्या लग्नात एक किस्सा सांगतो. माझ्या नाही काय नाही, त्यांना माहिती आहे बोलणारच आहे, ती लाईव्ह पाहत असणार. माझ्या लग्नाला मोठे भाऊ होते, विठ्ठल बाबा चौधरी होते, गुलेबाबा होते, सगळी मंडळी होती माझ्या लग्नाला. आणि झालं असं, लग्न पाहुणे 6ला आणि बाबा 5:30लाच आले. बरं आले डायरेक्ट मंडपातच. आता मी धोत्रावरच आणि त्याला म्हण लवकरी म्हणे, कोणाला आम्हाला जायचे, त्याला म्हण लवकरी. एकदा झालं, दोनदा बाबा मोठे भाऊ त्याला म्हण लवकरी. लवकरी म्हणलं मी कणकणच निघालो मधून. आपण कीर्तनाला कसं येतो, ते आमचा लांडगा माझ्याकडे आला, त्याला सोकाण्यामध्ये त्यानं माझा हात धरला आणि मागा आणलं. तसं जाता येत नाही, जे गुंतून दिलंय अजून सुटा ना. हा, आणि मग ते गाणं वाजल्यावर आनंद होतो ना. ते स्टेजवर गेल्यावर काकानं विचारलं करायचं का सुरू. नवरदेव म्हणला ते सत्कार बंद करा, सुरू करा, कारण त्याचा आनंद काय होऊ लागला. सुरू केलं. शिवतनय वरिष्ठं सर्व कल्याण मूर्तं परजकमल संशोभितं मोदकेन अरुण कुसुमाला व्याललंबोदरेण मंगलासं श्री गणेशं नमामि. तुम्हाला बरं वाटतं काय? ज्यांचे ज्यांचे लग्न झाले असतील ते कानात बोटं घालून बसले असतील, ऐकावं सुद्धा वाटत नाही मंगलाष्टिका. हा, पण ज्यांचे झाले नाहीत ते म्हणते महाराज पुढचं म्हणा. त्याला आनंद आहे, एकाला दुःख आहे आणि एकाला म्हणजे काहीला उपभोगाचा सुद्धा काय आणि काहीला उपभोग नाही त्याचं सुद्धा. मग आता ते लग्न मंडपातलं लग्न लागणं, ते सगळं होणं तेवढ्या पुरतं ठीक आहे, पण त्याच्यापेक्षा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तो आनंद राहत नाही. म्हणजे काय, पहिल्या भेटीतला दुसऱ्या भेटीत नाही आणि दुसऱ्या भेटीतला पहिल्या भेटीत नाही. पण परमार्थातला आनंद, एकदा पंढरपूरला गेला, पांडुरंगाचं दर्शन घेतलं की दुसऱ्या वर्षी ज्यानं नेलं त्याला विचारतो आपल्याला कधी पंढरपूरला जायचं. वाढला ना आनंद. ज्ञानोबाने वर्णन केलंय. वर्षा काळी सरिता जैसे चढू लागे पंडू सुता तैशी नीच नवी भजता श्रद्धा दिसे. मग महाराज तो जो आनंद आहे तो कुठून आला? आला नाही, तो साठवलेला आहे. फक्त तुम्ही त्याला आठवा, आठवलं की साठवलेलं प्रतिबिंबित होतं. आता हे साठवला कोणी कोणी पुन्हा प्रश्न आहे. सगळी प्रमाण पाठ आहेत आपल्या. हृदय बंदी खाना केला, चला धरीला पंढरीचा चोर, एवढा प्रभू भावी साठविला हरी, किंवा तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा रामू की भ्रांताशी कामू. किती प्रमाण सांगता येईल. विठ्ठल विठ्ठल धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याला, साठविला दाता त्रैलोक्याला, साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. बर, याही पेक्षा पुढचं उत्तर आहे. रामायणामध्ये हनुमंतरायाला 9 रत्नाचा हार दिला होता सीतामाईने. हनुमंतरायानं मणी फोडावीन फेकून द्यावेत. 3 मणी फोडल्यावर सीताबाईने विचारलं का फोडता? म्हणले काही नाही, राम पाहतो. सीताबाई म्हटल्या त्याच्यात पाहता, तुमच्यात आहे का? हनुमंतरायाने सांगितलं आहे साहेब, ज्याच्यात राम नाही त्याचं कामच नाही. म्हणले कसं काय? लगेच टार 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 छाती फाडली. राम लखन सीता जैत हृदय बसहु सुरभू, सियावर रामचंद्र की जय, उमापती महादेव की जय. छाती फाडली आणि हृदयामध्ये राम लक्ष्मण हे सगळं पंचायतन
आणि प्रत्यक्ष बोलणाऱ्या सीतामाई तिथे, आणि ज्यांना बोलल्या तेही पुन्हा तिथे बसलेले दिसले हनुमंतराय. आता मी असं म्हणतो, हनुमंतरायाला विचारलं आणि त्यांनी छाती फाडून हे सगळं दाखवलं. इथं ज्यांचं नाव आहे त्यांनी फक्त कीर्तन आहे का असं करू नका. म्हणजे ज्यांचं नाव हनुमान आहे लगेच असे जाताना फाडताना उग माती काम लागन ते. मी फक्त उत्तर दिलंय. मग ज्यांच्या हृदयात आहे, कोणाच्या साठवलेलं ना, फक्त वाचेनं काय केलं हे बघा. बँकेत पैसे असल्यावर मिळतात का नसल्यावर? असल्यावर. पूर्वी पैसे मिळायचे सचिन महाराज, त्याला इड्रॉल होता, असं इड्रॉल पहिलवान, आणि ते कॉईन मिळायचं आणि आपला नंबर आला की तिथे गेलं की काय मिळायचे? पैसे. आता ते नवीन सिस्टीम आली महाराज. आता ते एटीएम आलं, मशीन मध्ये कार्ड घातले की मशीनच पैसे देत. पण हे ध्यानात आणा, मशीन कोणाला पैसे देत? ज्याच्या खात्यात आहे ते. मी पैसे काढायला गेलो आणि मी एटीएम मशीन मध्ये कार्ड घातलं आणि पैसे काढले. माझ्या शेजारी एक आजी होती, तिने एटीएम मशीन मध्ये आधार कार्ड घातलं. हो ना आता. आणि मी म्हणलं आजी असं काय करताय? गप म्हणले पैसे काढी दे. मी म्हणलं काढा ना, पण ह्या कार्डात निघत नाही. मोदी साहेबाचे 2000 आहेत. हा आपण ते चेक करून ते कार्ड, हे कार्ड पाहिजे. कसं आहे पाहिलं, तुमच्याकडे आहे का? म्हणले पाप्याच्या बापाकडे. म्हणलं या घेऊन. म्हातारी गेली, पाप्याचा बापन कार्ड संगच आणलं. ते बी माझ्यासारखं बोळ होतं, आलं डायरेक्टच. आणि आल्यावर ते मशीन मध्ये कार्ड घातलं आणि कार्ड घातल्यावर त्यानं बायकोला विचारलं, बाबा किती काढायचे? 25 काढा. 25 म्हणलं. मी म्हणलं बाबा 50 असतील यांच्या खात्यावर. ते 25चा आकडा दाबला आणि जिथून माझे पैसे आले ते का 500चे, म्हातारीची नजर तिथं. पण ते असं खटका दाबल्यावर सुर खट असं वाजलं. पैसे नाही आले. एकूण बॅलन्सचा कागद खाली पडला. म्हातारीनं रागानं कागद उचलला. म्हणले आमच्या यायचे पप्प्याच्या बाप्पाचा असंच, ज्याला हात लागला त्याचं वाटोळचे, मशीनच पैसे देईन आता. मी म्हणलं तुम्ही भांडणं करू नका, त्यांचं वाटोळून तुमचं वाटोळून दिलं. तुमचं कार्ड इकडे घ्या. मी कार्ड घेतलं मशीन मध्ये घातलं. किती काढायचे? तुम्हाला जेवढे काढायचे. जेवढे म्हणजे काय तुम्ही सांगा तरी. काढा म्हणे 2000. मी 2000चा आकडा टाकूस तर म्हातारीनं जिथून पैसे येत होते का महाराज त्याच्यातच हात घातला. आणि मी पैसे काढूच तर ते बटन खटकन वाढलं, ते सालटे निघाले, पैसे नाही आले, कागदच दिसला. मग आजीला मी विचारलं, आजी 3 वेळा तुमचं कार्ड मशीन मध्ये टाकल्यावर हे मशीन पैसे देत नाही, माझं कार्ड टाकलं की मशीन. म्हातारी म्हणजे तोच तर मला प्रश्न पडलाय. मशीन पैसे तुम्हाला देत आम्हाला का देत नाही? मी म्हणलं पप्प्याच्या बापाला विचारा, खातं कोल्लं होतं तेव्हा काही टाकले का? म्हणले नाही. मग बापाची पेंड आहे का मशीन पैसे? तुमचं कार्ड कधी आळंदी पंढरीला जातच नाही, कधी गुरुच्या घरी जातच नाही, मग पैसे ज्यांचं कार्ड रीतसर चालू आहे, रीतसर चालू आहे. मंथोनी नवनीता तैसे गे अनंता वाया व्यर्थ. दुधात तूप आहे पण त्याला मंथन करावं लागेल ना. मशीन मध्ये पैसे अरे तुमच्या खात्यावर पाहिजे ना. बरं खात्यावर असून चालत नाही, तुमचं एटीएम चालू पाहिजे. म्हणजे तुमचं एटीएम कार्ड आळंदी पंढरीपर्यंत. बरं ठीक आहे महाराज, जे साठवलेलं आहे ते प्रतिबिंबित झालं, त्याच्याद्वारा काय झालं? म्हणले आनंद. किती झाला? म्हणले प्रवाहासारखा. आनंदाच्या कोटी साठवेल्या आम्हा पोटी. मग पोट शब्दाचा अर्थ हृदय आहे. मग साठवल्यानंतर आठवलेलं प्रतिबिंबित झालं आणि आठवल्यानंतर साठवलेलं प्रतिबिंबित झालं आणि त्याच्याद्वारा आनंद झाला. तो प्रवाहासारखा आहे, पण तो कशानं मिळतो? अभंगाच्या दुसऱ्या चरणात. प्रेमेचा लीला प्रवाह हो, 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 प्रेमेचा लीला प्रवाह हो. नाम ओघलवला हो, नाम ओघलवला हो, नाम ओघलवला
चालेला प्रवाहू नाम ओघ लवलाहू. इथे प्रेम शब्दाचा अर्थ भक्ती आहे. भक्तीने प्रवासारखा आनंद आहे. पण कोणती भक्ती? नारद भक्ती सूत्रामध्ये भक्तीची व्याख्या आहे. सात्वास्मिन परम प्रेम रूपा. वर्णन करताना सगळी वर्णन आहेत बघा. पण कोणतं प्रेम? कारण सुभाषितकारानं असं वर्णन केलंय, नवारे पत्युप कामाये पत्युप्रियो भवती आत्मानस्तु कामाये पत्युप्रियो भवती. नवारे मित्रस्य कामाय मित्रं प्रियो भवती आत्मानस्तु कामाय मित्रं प्रियो भवती. नवारे सर्वस्य कामाय सर्वं प्रियो भवती आत्मानस्तु कामाय सर्वं प्रियो भवती. या जगामध्ये सगळे लोक एकमेकावर प्रेम करतात, त्यांचा स्वार्थ आहे. पण हे प्रेम शब्दाचा अर्थ भक्ती आहे. मग भक्तीने आनंद मिळतो म्हणून प्रेमे चालेला प्रवाहो. मग नाम ओघ लवलाहो. कोणत्या नामाचा? पण नामाचा लाहो लागला पाहिजे. नामदेवरायाच्या आईला देवाचा लाहो लागला. वर्णन आहेत बघा. लाहो लागला वो लागला आंबेचा. लाहो लागला वो लागला आंबेचा. लावू लागला हो लागला बेटा. लावू लागला हो लागला बेटा. बाई माऊलीचा. माऊलीचा बाई माऊलीचा. विठाबाई माऊलीचा. लागला हो लागला बेटा. लावू लागला हो लागला बेटा. लावू लागला हो लागला बेटा. लावू लागला हो लागला बेटा. लाहो लागला ओ लागला आंबेचा. विठाबाई माऊलीचा. इथे विठाबाई माऊलीचा लाहो लागला म्हणून प्रेमे चालेला प्रवाहू. नाम ओघ लवलाहो. बर कोणत्या नामाचा? रामकृष्ण नारायण रामकृष्ण नारायण रामकृष्ण नारायण रामकृष्ण. हो अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण रामकृष्ण नारायण रामकृष्ण नारायण. रामकृष्ण नारायण रामकृष्ण नारायण कृष्ण नारायण. अखंड खंडेना जीवन. रामकृष्ण नारायण. राम आणि कृष्ण. राम ही तो नारायण आहे, कृष्ण आहे. बरं एका श्लोकात वर्णन केलंय बघा. रकारोच्चार मात्रेन बहिर्निर्यातिपातकम पुनःप्रवेश भावेच मकारस्तु कपाटवत. रा म्हणताना तोंड उघडल्या जातं, म म्हणताना पुढचं बंद होतं. म्हणजे बाहेर गेलेलं आत येऊ देत नाही. इतकं सोपं आहे फक्त अखंड. पण अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण. मग आता राम आणि कृष्ण, हे राम आणि कृष्ण दोन्ही एकच आहे. रामकृष्ण नामी ही दोन्ही साजिरी हृदय मंदिरी. किंवा ज्ञानदेवाध्यानी रामकृष्ण माळा हृदय जिव्हाळा श्रीमूर्तीरया. बाबा प्रत्येक वस्तूची इथे 5 रूप सांगितले. प्रत्येक वस्तूची एकटं नाम घेता येत नाही आणि एकटं रूपही घेता येत नाही. म्हणजे दोन्हीचा विचार इथे करावाच लागेल. कारण आस्ति भाती प्रियम रूपम नाममच अंशपंचकम आद्यत्रम ब्रह्मरूपम माया रूपम तद्वय. म्हणजे नाम आणि रूप हे जर त्याचंच असेल तर ते आपल्याला घ्यावं लागेल. अखंड खंडेना जीवन. मग राम कृष्ण नारायण. मग रामही तोच आहे आणि कृष्णही तोच आहे. पण हे अखंड पाहिजे. आपल्याकडे अखंड होत नाही, खंड पडल्याशिवाय राहत नाही. म्हणून मी पुन्हा सांगितलं, आपल्याला जर चित्तवृत्ती स्थिर करायची असेल तर अखंड रामकृष्ण हरी. आणि अखंड रामकृष्ण हरी जो सतत नामचिंतन करतो तो प्रवाहासारखा आनंद उपभोगतो. आणि अखंड राम आणि कृष्ण याचं जो चिंतन करतो त्याला साठवलेलं प्रतिबिंबित होऊ शकतं. या करता अखंड खंडेना जीवन. मग राम कृष्ण नारायण. मग महाराज आम्ही राम आणि कृष्ण याचं अखंड चिंतन केलं. परिणाम काय झाला? थडी आई के परत्र थडी आई के परत्र थडी आईक परत्र थडी आईक परत्र थडी आई के परत्र थडी आई के पर थडी आई के परत्र थडी आई
ऐक्य परत्रथडी ऐक्य परत्रथडी ऐक्य परत्र तुका म्हणे समतीर तुका म्हणे समतीर प्रेमे चालिला प्रवाहो प्रेमे चालिला प्रवाहो तुका म्हणे समतीर तुका म्हणे समतीर चालिला प्रवाहो प्रेम चालिला प्रवाहो नाम घालवला हो नाम मोघलव ये ना ना नाम
रखुमाई विठोबा 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 रखुमाई जय विठोबा जय रखुमाई विठोबा जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई आनंदाच्या कोटी साठविले अम्हापोटी प्रेमे चालिला प्रवाहो नाम ओघलवलाहो अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण. थडे आहे क्या परत्र तुका म्हणे समतेर. दोन थडे आहेत, एक अलीकडची आहे आणि दुसरी पलीकडची. अलीकडच्या तीराच्या माणसांना पलीकडच्या तीराला जायचंय. पलीकडे काय? पहिलं उभा दाता कटेकर ठेवणे, ज्याची दृष्टी समय चरण समय. समय विशेषण ज्याच्या बाबतीत लागू आहे तो परमात्मा पहिले तीराला आहे. पण पहिल्या तीराच्या परमात्म्यापर्यंत जीवाला पोहोचायचंय. आपण निळोबारांच्या सानिध्यात आहोत. जगद्गुरु तुकोबारायच्या नंतर काही काळाने निळोबारायांना असं वाटायचं जगद्गुरु तुकोबारायांनी आम्हाला भेटलं पाहिजे. मग निळोबारायांनी साधना सुरू केली, नामसाधना. असं म्हणतात निळोबारांची साधना इतकी दृढ होती की त्यांच्या अंतकरणात तुकाराम महाराज सोडून दुसरं काहीच नसायचं. पण प्रत्यक्ष अशी अवस्था झाली, जगद्गुरु तुकोबाराय त्या साधनेच्या बळावर प्रत्यक्ष निळोबारांच्या समोर उभे आहेत. महाराजांची प्रमाण आहेत काय? प्रार्थिल्या वाचोनी आला असे का, येथे तुझ लागी बोलाविले कोणी. प्रार्थिल्या वाचोनी आला असे का. पण प्रत्यक्ष निळोबारायना दर्शन तुकोबारायने दिलं. तसं तुकाराम महाराज वैकुंठावरून 3 वेळा आलेले आहेत. मुली करता म्हणजे भागीरथी करता, संताजी महाराज जगनाडे सुदुमरेकर यांच्या करता, आणि पारनेर निळोबाराय करता तुकाराम महाराज आले. पण निळोबारांची साधना इतकी दृढ होती, जसं तुकाराम महाराज लेकी करता दुसऱ्या दिवशी आहेत, पण निळोबाराय करता काही काळानंतर आहे. ही निळोबारायांची तपश्चर्येची साधना आहे. मग मी असं म्हणतो, त्या निळोबारायांचं जीवन आपण पाहत असताना, आयुष्य जगत असताना, एका साधूच्या नंतर पुन्हा त्या साधूनं भेट द्यावी एवढी साधना आणि एवढी तपश्चर्या ज्यांच्या ठाई होती, तेच याही तीराला तोच आनंद उपभोगतात आणि त्याही तीराला तोच आनंद आहे. तुम्ही आम्ही या तीराला आहे, पण आपल्याला त्या तीराला जायचंय. पलीकडे काय? पहिलं उभा दाता कटेकर दृष्टी चरण समाजाचे तो परमात्मा पहिल्या तीराला आहे. गीतेत वर्णन केलंय, निर्दोष होई समम ब्रह्म. पण त्या तीराचा या तीराला आनंद उपभोगण्याकरता चित्तवृत्ती स्थिर व्हावी लागेल. पण चित्तवृत्ती स्थिर होत नाही, त्याकरता साधना रामकृष्णारी करावी लागेल. आणि ती साधना केल्यानंतर ही चित्तवृत्ती स्थिर होते. आणि स्थिर चित्तवृत्ती झाली की जिथे असाल तिथे तो आनंद उपभोगता येतो. आणि तो उपभोगावा याकरताच आपण सगळी मंडळी या कार्यक्रमात येत असतो. आणि आपापला आनंद उपभोगत असताना महाराज म्हणतात, आनंदाच्या कोटी साठविल्या अम्हापोटी प्रेमे चालेला प्रवाहो नाम ओघलवलाहो. हा प्रवाह प्रेमाचा आहे. हा नाम यज्ञ सोहळा प्रेमाचा आहे. इथे काही कोणाला फार काही लय आग्रहानं म्हणून नाही, पण आपल्या जीवनाचा आनंद जर वृद्धिंगत व्हावा असं वाटत असेल, जीवनाचा उद्धार व्हावा वाटत असेल, तर त्यानं इथे या ठाई आलं पाहिजे. कारण इथे निष्कामता आहे, इथे त्याग आहे, इथे समाधान आहे, इथे शांती आहे. कीर्तन करत करत महाराष्ट्रभर फिरण्यापेक्षा एक विद्यार्थी घडला पाहिजे ही अंतकरणात आयुष्यभर ज्यांच्या भावना आहे ते साधू इथे आपल्याला भेटतील. महाराज, एखादा विद्यार्थी घडला तर तो महाराष्ट्र घडवतोय. एक विद्यार्थी तयार झाला तो तालुका सुधरवतोय. महाराजांच्या हातून, शास्त्री बाबांच्या हातून अनेक विद्यार्थी घडतायत, शिकतायत. आणि वेदांताची परिभाषा सांगत सांगत समाजाला प्रबोधनाचं आणि उद्धाराचं साधन, उद्धार कशानं होईल हे शिकवण्याचं काम पुढे शिकलेले विद्यार्थी करतायत. आणि बाबाजी त्यांच्यावर कृपादृष्टी ठेवतायत. म्हणून तर आज हा उत्सव आपल्या सगळ्यांना करता येतो. आणि या उत्सवामध्ये माझ्यासारख्या एका सामान्य साध्या विद्यार्थी अवस्थेतल्या कीर्तनकाराला सेवा करायला मिळते, हे माझं जीवनातलं परम भाग्य आहे. कारण सगळ्याला सगळं भाग्य प्राप्त होईल, पण गुरुच्या दारात सेवा करण्याचं भाग्य कधी मिळेल याकरता सगळे प्रयत्नशील आहे.
तसा मी बाबांच्या आशीर्वादाचा भुकेला होतो. बाबांचा मागच्या वर्षी जेव्हा एवढा मोठा उत्सव झाला, मीही एक दिवस येऊन गेलो. पण मला पुढे 9 ते 11 असल्यामुळे मी मागेच बसलो आणि लगेच गाडीत बसून निघून गेलो. मी महाराजांना म्हटलो, पण आपलं बोलणं झालं. माझा उद्देश म्हणण्याचा एवढा आहे, साधूची सेवा सहज आपल्याला जशी करता येईल तशी आपण करावी. परंतु हेच भाग्य पुन्हा माझ्या वाट्याला बाबांनी सांगितलं. कार्तिकीत मला फोन केला वारीमध्ये आणि कीर्तनाची सेवा मला दिली. तेव्हापासून मला आनंद होता, बाबाच्या संस्थेवर आपल्याला सेवा करता येईल. कशी झाली मला माहीत नाही, पण आळंदीला सुद्धा ज्या वेळेला शताब्दी महोत्सव झाला जोग महाराजांचा, त्या शताब्दी महोत्सवात सुद्धा मला वेळेवर कीर्तन सांगितलं. हेही माझ्या जीवनातलं भाग्यच आहे. आणि आता तिथे कीर्तन करतोय तेही इथे करतो, हे माझ्या जीवनातलं दुसरं भाग्य आहे. कारण यांनी आयुष्यभर परमार्थ केला, आयुष्यभर त्याग जोपासला आणि त्याग जोपासत आपल्या परमार्थाची साधना फलिद्रूप करत करत सगळ्यांचा उद्धार व्हावा, हीच अंतकरणात भावना प्रत्येकाची असते. गळ्यामध्ये पवित्र माळ घालावी, देवाचं चिंतन करावं, होईल तेवढा सत्संग आपल्या जीवनात घडावा, अशीच अपेक्षा व्यक्त करतो. आणि बोलताना एखादा शब्द जर माझा जास्त वाटला असेल तर शब्दाचा भाव लक्षात ठेवावा आणि मला क्षमा करावी. जे काही बोललो ते गुरुजींच्या मुखातून मला जे श्रवण करता आलं ते तुमच्या पुढे मी मांडण्याचा प्रयत्न केला. कसं आहे मला माहीत नाही, पण वाकडे चुकडे बालकाचे बोल करीती नवल माय बाप. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिलेले कुरे वेडे वाकुडे उत्तरे. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. नाही विचारिला अधिकार मी आपुला. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. तुका म्हणे